नमस्कार मंडळी. जन्मतारखेविषयीचा वाद हा आपल्या समाजाला किंवा भारतीय कार्यालयीन कामकाजामध्ये नवीन नाही. पण कधी-कधी जन्मतारखेचा वाद इतका टोकाला जातो, की देशातल्या दोन महत्त्वाच्या संस्था एकमेकांच्या विरोधात उभा राहतात. अशी परिस्थिती निर्माण झाली होती 2012 मध्ये. जन्मतारखेविषयीचा वाद होता भारताचे 23वे लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांच्या जन्मतारखेविषयी. जनरल व्ही.के. सिंग यांची जन्मतारीख ही 10 मे 1950 अशी देशाच्या कार्यालयीन म्हणजे सरकारी दस्तावेजामध्ये होती. त्याच्यानुसार त्यांना पदोन्नती मिळत आली होती आणि त्यांचा लष्कर प्रमुख म्हणून कार्यकाळ सुद्धा 31 मे 2012 पर्यंत राहणार होता. पण व्ही.के. सिंग यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती 10 मे 1950च्या ऐवजी 10 मे 1951 ही जन्मतारीख होती. आणि मला माझ्या मूळ जन्मतारखेच्या अनुषंगानेच निवृत्ती मिळावी या संदर्भातला कायदेशीर अर्ज त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्रालयाला दिला. पण तो देशाच्या संरक्षण मंत्रालयाने पूर्णतः गैरलागू आणि बेकायदेशीर या कारणाखाली पूर्णपणे रद्दबातल ठरवला. आता कहाणी इथं सुरू होते की तो रद्दबातल ठरवल्यानंतर काय झालं. तर आता छोटीशी पार्श्वभूमी बघूया. 2012चं हे काळ की ज्यावेळेस भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चाललं. अण्णा हजारेच्या नेतृत्वाखाली एक मोठं जन आंदोलन उभा राहिलं होतं आणि सरकार हे थोडंसं अडचणीत आलं होतं. देशाच्या इतर संस्था म्हणजे सीबीआय असेल किंवा कॅग कॉन्ट्रोबल ऑडिटर जनरल असेल या इतर संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाद चालू होते. म्हणजे सरकारच्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये विश्वासार्हता आणि नियमितपणा आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच व्ही.के. सिंग यांचा अर्ज त्यांची जन्मतारीख बदलण्याची विनंती ही संरक्षण मंत्रालयाने पूर्णतः रद्दबातल ठरवली. तर ती तारीख होती 30 डिसेंबर 2011 आणि तात्काळ लगेचच लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांनी याविषयी कायदेतज्ञांचं मत मागितलं. आता सरकारच्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात लष्कर प्रमुख हे निवृत्त न्यायाधीशांचं किंवा कायदेतज्ञांचं मत मागतात, हे चित्रच मूळतः एक अविश्वास निर्माण करणार होतं आणि देशासाठी ते तितकंसं चांगलं नव्हतं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या गोष्टीला खूप संवेदनशील म्हणून उल्लेखलं होतं आणि देशाचे त्या काळचे संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी हे मोठ्या प्रमाणावरती दुर्दैवी आहे आणि हा जो पायंडा पडत चाललेला आहे हा योग्य नाही अशा शब्दामध्ये त्याची दखल घेतली होती. आता जानेवारीमध्ये या सर्व गोष्टींवरती पुढचं पाऊल पडलं ते म्हणजे की जनरल व्ही.के. सिंग यांनी सरकार विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि ती होती की माझी जन्मतारीख मूळ जी आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती म्हणजे 10 मे 1951 ही मान्य करण्यात यावी आणि ज्या पद्धतीने माझा अर्ज सरकारने बेदखल केलेला आहे ते पाहता मला नैसर्गिक न्यायाचं तत्व लागू व्हावं, नैसर्गिक न्याय मिळाला नाही मला आणि दुसरं म्हणजे मला सन्मानाने निवृत्त होता यावं. या कारणाखाली त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली. म्हणजे बघा, देशाचे लष्कर प्रमुख देशाच्या लोकनिर्वाचित सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतात. हे चित्र आकलन करण्यासाठी सुद्धा खूप अडचणीचं आहे आणि प्रत्यक्षपणे ज्या गोष्टी घडत होत्या त्या सुद्धा एक खूप संवेदनशील काळामधून जात होत्या. त्याचाच पुढचा परिपाक असा की जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये हा प्रश्न गेला तेव्हा सुप्रीम कोर्ट यांनी दोघांची मतं जाणून घेतली. तर व्ही.के. सिंग यांचं मत काय होतं? त्यांचं मत होतं की 1971 ला जेव्हा मला समजलं की माझी जन्मतारीख ही
कार्यालयीन कामकाजामध्ये ऑफिशियल रेकॉर्डमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी एनडीएचा फॉर्म भरला होता, ज्यावेळेस मी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये दाखल झालो होतो, या सर्व ठिकाणी माझी जन्मतारीख ही चुकीची आहे. तर त्या विरोधात मी त्यावेळेसच विनंती केली होती, की माझी मूळ जन्मतारीख दुरुस्त करून द्या. नंतरच्या काळामध्ये संरक्षण मंत्रालयाने 1985 त्याच्यानंतर अशी बदल होईल किंवा दुरुस्त करून मिळेल असे आश्वासन दिले होते, असं व्ही के सिंग यांचं मत. सरकारचं असं मत होतं की व्ही के सिंग यांनी पदोन्नती आणि आतापर्यंतची जी सेवा आहे या प्रत्येक स्तरावरती जी जन्मतारीख 1950 आहे तीच मान्य केलेली आहे आणि तशीच ऍफिडेव्हिट पण आहेत. 2007 नंतरच त्यांनी जन्मतारखेविषयी काही अधिकृत पावलं उचलली किंवा त्या दुरुस्त करावी म्हणून अधिकृत पावलं उचलली असंच आमचा ऑफिशियल रेकॉर्ड सांगतंय. त्यापूर्वी त्यांनी तसाच प्रयत्न केला नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी की या सर्व गोष्टीवरती सुप्रीम कोर्टमध्ये जाणं किंवा देशाच्या लोकनियुक्त सरकारने आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणं हे तितकंसं स्वीकार्य नाही, अशा मताचं सरकार होतं. आता सुप्रीम कोर्टाने दोघांचेही मतं ऐकून घेतली आणि निकाल असा दिला की जन्मतारीख कोणती खरी हा मूळ वादच नाहीये. वाद आहे की जन्मतारीख कोणती स्वीकारायची. आणि सुप्रीम कोर्ट यांनी सरकारची बाजू घेत व्ही के सिंग यांना सांगितलं की जन्मतारीख तुमची मूळ कोणती हा वाद नसून ती कोणती स्वीकारायची याचा आहे. आणि सरकारने जी स्वीकारलेली आहे 1950 आणि तुम्ही यापूर्वीही प्रत्येक सेवेच्या पातळींवरती जी स्वीकारलेली आहे तीच पुढं चालू राहील. आणि तुम्ही जी याचिका दाखल केली सरकारच्या विरोधात जर ती आपण याच ठिकाणी थांबवली तर हे सर्वांसाठी योग्य राहील. मग व्ही के सिंग यांच्या बाजूने बोलताना सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुमची जन्मतारीख बदलण्याची विनंती सरकारने मान्य केली नाही किंवा खारिज केली. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्याही गैरमार्गाने ही विनंती केली होती किंवा ज्या पद्धतीने तुम्ही विनंती केलेली यातून कुठलाही सरकारचा तुमच्याविषयीचा अविश्वास आहे असं दिसत नाही. सरकारनीच तुम्हाला ह्या पदावरती नेमलेलं आहे. सरकारची जर इच्छा असते तर त्यांनी लगेच ह्या पदावरून तुम्हाला दूर केलं असतं, पण सरकारने तसं केलेलं नाही. म्हणजे सरकारचा तुमच्यावरती 100% विश्वास आहे आणि तुम्ही सरकारच्या प्रत्येक विश्वासाला खरे ठरलेला आहात. त्याच्यामुळे हा वाद आता या ठिकाणी थांबवावा. मग व्ही के सिंग यांनी ही जी विनंती होती किंवा ही याचिका होती सुप्रीम कोर्टमधली ती मागे घेतली. आता समस्या इथंच थांबलेली नाही. नंतरच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 3 महिन्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्या 3 महिन्यानंतर जेव्हा 4 एप्रिलला देशाच्या सर्वात महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये एक पहिल्या पानावरती हेडलाईन आली. ती धक्कादायक होती आणि ती त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक अडचणीचा प्रश्न उपस्थित केला होता. तो असा की 30 डिसेंबर 2011ला जेव्हा पहिल्यांदा जन्मतारखेविषयीचा वाद आणि जन्मतारखेविषयीची याचिका संरक्षण मंत्रालयाकडे व्ही के सिंग यांनी केली होती, त्यावेळेस भारतीय लष्कराच्या 2 तुकड्या सरकारला कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा सरकारला कुठलाही विश्वासात न घेता दिल्लीकडे कूच केली होती. म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात लष्कर दिल्लीकडे येत होतं आणि हा लष्कराचा भारतीय सरकार ताब्यात घ्यायचा प्रयत्न होता. अशा पद्धतीचे ते वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती आणि त्यातून या सर्व जन्मतारखेच्या वादाला एक वेगळंच वळण निघालं आणि त्यातून असं परिस्थिती निर्माण झाली की लष्कर आणि सरकार यामध्ये प्रचंड विश्वासाची दरी आहे आणि यातून घडणाऱ्या गोष्टी आणि एकंदर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन किंवा कॅट आणि सीबीआय या दोघांचं ज्या पद्धतीने वर्तणूक चालली याचा परिणाम असा होईल की देशामध्ये लष्करी लालजोट येईल आणि लोकनियुक्त सरकार किंवा सरकारच्या सर्व संस्थांवरती लष्कराचा ताबा येईल. अशा पद्धतीचं वातावरण त्या बातमीनंतर झालं होतं. पण या बातमी
पूर्णपणे निराधार आहे असं दोन्ही बाजूंनी म्हणजे सरकारतर्फेही सांगण्यात आलं आणि व्ही.के. सिंग आणि लष्करातर्फेही सांगण्यात आलं, की अशी बातमी ही पूर्णतः खोडसाळपणाची आहे. यात कसलंही तथ्य नाही. पण ज्या पद्धतीने बातमी आली होती, ज्या मोठ्या वृत्तपत्रांनी बातमी दिली होती म्हणजे इंडियन एक्सप्रेस, त्यांनी त्याला सबळ पुरावे पण दिले होते. सरकारचं असं म्हणणं होतं, की ज्या 2 तुकड्या दिल्लीकडे आल्या होत्या 30 डिसेंबर रोजी, त्या नियमितपणे त्यांचा सराव करण्यासाठी किंवा नियमितपणे त्यांचा जो रूट आहे दिल्लीकडचा त्यानुसारच आल्या होत्या. त्यामध्ये काही विशेष वेगळं नव्हतं. पण त्यांनी असे पुरावे दिले होते, की मग एवढी मोठी मूव्हमेंट जी झाली, तर ती मूव्हमेंट किंवा एवढी मोठी जी लष्कराची हालचाल झाली, ती सरकारला किंवा सरकारच्या विभागांना कशीच काही माहिती नव्हती. तर याबद्दलचे पुरावे सुद्धा वृत्तपत्रामध्ये छापून आले होते. प्रत्यक्ष खरं काय होतं, ते नंतरच्या काळामध्ये कधीच बाहेर आलेलं नाही. पण आपण सामान्यतः एक नागरिक म्हणून जबाबदारीने असंच म्हणूयात, की या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही आणि तथ्य नव्हतं. लष्कर आणि सरकार यांच्यामध्ये कुठलाही अविश्वास नाही, कुठलीही दरी नाही. दोघांचं काम हे पूर्ण विश्वासार्हतेवरती अवलंबून आहे. नंतरच्या काळामध्ये परत कधीही अविश्वासाचे प्रसंग आले नाहीत. म्हणजेच की या 2 संस्थांमध्ये प्रचंड विश्वास होता असंच निदर्शनास येतं. नंतरच्या काळामध्ये व्ही.के. सिंग 30 मे 2012 ला निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर जनरल विक्रम सिंग हे देशाचे सेनादलाचे प्रमुख झाले आणि लष्कराचे प्रमुख झाले आणि त्याच्यानंतर व्ही.के. सिंग यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवत 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये खासदार झाले. नंतरच्या काळामध्ये ते देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि आता सध्या राज्यपाल म्हणून कार्य पाहतायत. तर ही होती एक छोटीशी लष्कर विरुद्ध सरकार अशी एक छोटीशी भूतकाळात घडलेली एक महत्वाची गोष्ट, की ज्याबद्दल तितकंसं बोललं जात नाही. पण ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या होत्या, त्याचा एकंदर विचार करता हे एक महत्वपूर्ण भाग होता भारतीय सैन्याच्या इतिहासामध्ये आणि जनरल व्ही.के. सिंग हे भारतीय सैन्य इतिहासामधले एकमेव आणि पहिले लष्कर प्रमुख होते, की जे सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. मग कारण होतं ते जन्मतारखेविषयीच. नंतरच्या काळामध्ये आपण अशीच एक भारताच्या राष्ट्रपतीविषयीची सुप्रीम कोर्टमधली महत्वपूर्ण याचिका पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.